चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. छावा 11 चाहते आणि खेळाडू मागे सरका, विनंती आहे मागे सरकारचं, पेनल्टीला समोर जावं लागेल. मागे सरका सगळे, अजून मागे सरका सर. चौकाराने सुरुवात केली आहे. पाहूयात पुढचा चेंडू चांगल्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला. रियाज कडून यावेळेस चांगलं कमबॅक होतं. DOT डॉट बॉल येतोय. धावसंख्या 4 वर स्थिरावलेली आहे. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेश चौकाराने केला. वाईट बॉल स्वेअर चेंडू, पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव मिळते. अवांतर दंडित केले गेले गोलंदाजाला एका धावेसाठी. एक अतिरिक्त चेंडू हाताळावा लागेल, टाकावा लागेल. एक्स्ट्रा चेंडू फायद्याचा की तोट्याचा पाहूयात. चांगला प्रहार यावेळेस मात्र पाहता आपण कव्हर्समध्ये चेंडू येतो. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, परंतु एकच धाव मिळाला. चांगला बॅकअप दिला गेला. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना पाहता आपण खेळ सुरू आहे तो मात्र सुतार कन्स्ट्रक्शन वर्सेस छावा 11. दोन्ही संघांचा प्रवास खडतर आहे. इथपर्यंत मजल मारलेली आहे. इथून मात्र जिंकणारा संघ जाईल तो अंतिम फेरीमध्ये. त्वरित आपण फायनलचा सामना खेळवणार आहोत. स्वरा 11 विजयी संघ त्वरित आपण ग्राउंडवर यायचं अशी नोंद घ्या. हा पुन्हा एकदा वाईट बॉल स्वेअर चेंडू येतोय. धावसंख्या 7. पाहत पुढचा चेंडू. हा मात्र कुटुंबाई चेंडू औषध ऑफस्टाम उजव्याच्या खूपच बाहेर चेंडू ठेवला गेला आणि वैध चेंडू अंपायरने घोषित केला. धावसंख्या स्थिरावली आहे पुन्हा एकदा. सात. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. वेळेचं बंधन आहे. 30 मिनिटात इनिंग कंप्लीट करायची अशी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 7 झालेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र उसळलेला चेंडू, फटका फसलाय, विकेट मिळते. इथे मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. बॅटची कडा, चेंडू हवेत घेतला कवेत. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत येताना पाहतोय. निखिल मात्र बाद होतोय. माफ करा, फलंदाज बाद झालाय. निखिल, नवीन फलंदाज येतोय प्रमोद. चला त्वरित सामना सुरू ठेवायचा आहे. विनंती असेल त्वरा करा, स्पीड अप द गेम. धावसंख्या 7. पहिलं षटक सुरू असताना शेवटचा चेंडू शिल्लक असताना आपण पाहिली विकेटचं पतन. पहिला हादरा, पहिला झटका छावा 11 या संघाला दिला. निखिलला तंबूत पाठवलाय. गोलंदाज आहे रियाज, यशस्वी गोलंदाज. हा मात्र पुन्हा सुंदर फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र येतोय लॉंग ऑफ दिशेने, अलॉंग द कार्पेट आणि मिळत आहे केवळ एक धाव.
धावसंख्या 8, एक षटक पूर्ण 8 धावा. इथे प्रेक्षकांना सूचना असेल, जेवढे प्रेक्षक थांबलेले आहेत त्यांना सूचना, खेळाडूंना सूचना आहे की लकी ड्रॉ इथे आपण घेणार आहोत. फायनल सामन्यानंतर, महाअंतिम सामन्यानंतर इथे लकी ड्रॉ ओपन केला जाईल. लकी ड्रॉ मध्ये टीव्ही आणि होम थिएटर 2 बक्षिसं आहेत. आपण आपलं नशीब आजमावायचं आहे, आपलं नाव लिहून त्या डब्यात टाकायचं आहे. त्यातून 2 विजेते निघतील. आणि नंतर पाहूया हा सुंदर चेंडू रिव्हर्स साठी प्रयत्न इथे मात्र येतोय तो DOT डॉट बॉल. मतीन बॉलिंग मार्कवर आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय मतीन. छावा 11 संघ सामना करतोय तो मात्र सुतार कन्स्ट्रक्शन या संघाचा. दोन्ही संघांचा प्रवास अगदी खडं तर आहे इथपर्यंत पोहोचण्याचा, इथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा एक यशच आहे. पाहूयात पुढचा चेंडू. इथे मात्र सफल झाला फलंदाज धावाचा प्रयत्न, यस नो मध्ये धाव कंप्लीट केली जाते. एका धावने धावसंख्या 9 या आकड्यावर पोहोचते. 9 आकडा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. 9चे 9 दिवस असे आपल्याकडे एक म्हण आहे. इथे मात्र हे अनुभवी खेळाडू आहेत, त्यामुळे सुंदरसा खेळ पाहायला नक्कीच मिळणार आहे. इथे पुन्हा बॅटची गळा लागली नाही. सुंदर चेंडू हाताळला गेलाय. यश प्रहार केलाय. पाहूया चेंडू उंच हवेत गेलाय शशाच्या पाठीमागे आणि सुंदर झेल टिपला गेलाय. वॉट अ कॅच, रनिंग बिहाइंड. सुंदर झेल पकडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं. कॅच पकडलाय, सामना मॅच जिंकली जाईल का पाहूया. पहिला तर नाही, दुसरा हादरा, दुसरा झटका, दुसरा बळी मिळवला जातोय. दुसरा अडसर दूर केला सुतार कन्स्ट्रक्शनने, यावेळेस मात्र गौरवच्या रूपात. नवीन फलंदाज सचिन. नऊ धावा लागतात. 2 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. पॉवर प्लेचं इथे मात्र बोलबाला गोलंदाजांनी ठेवला आहे. 2 गडी बाद केलेत. चांगले चेंडू हाताळले जात आहेत. मतीन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. फलंदाज आहे सचिन, त्याच्या साथीला आहे संगनायक प्रमोद. हा मोठा प्रहार केलाय. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषेकडे आणि हा होतोय पार. मिळतोय चौकार. 4 धावा. धाव संख्या 13. धाव संख्या 13, 13 रन्स. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. अंपायर 1 बॉल बाकी आहे. रियाज बॉलिंग मार्क करतोय. चला प्रेक्षकांना विनंती की थोडं आपण मागे यायचं आहे, मागे उभं राहून सामना बघायचा आहे.
षटक पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 13 वर स्थिरावलेली आहे. चला बॅटने खेळा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत केलं गेलंय. केवळ एक धाव. फटका सुरेख, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि पाहतोय आपण धावसंख्या 14. धावसंख्या 14. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज रियाज. पुन्हा हलक्याने खेळलाय. चेंडू येतोय आणि इथे मात्र तो पकडला जाईल ऑन साईडला. ताळमेळ मध्ये गडबडी आणि इथे मात्र पाहतोय फलंदाज होतोय धावचीत. प्रमोद धावचीत. संघनायकाला माघारी परतावं लागतंय. ताळमेळ मध्ये गडबडी, गडबडी में हड़बड़ी, हड़बड़ी में ये मिलता हुआ विकेट. विकेट नंबर 2. छावा 11 संघाला मोठा हादरा मिळतोय. संघ विकेट नंबर 3. चुकीची दुरुस्ती करूयात. चूक भूल द्यावी घ्यावी, चुकतो तोच माणूस. 15 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. नवीन फलंदाज येतोय प्रशांत. आणि आपल्याला वेळोवेळी विशेष सहकार्य करणारे मॅप्रो फूड्स अँड कंपनी यांचंही सहर्ष स्वागत आणि धन्यवाद आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 स्पर्धा शेवटाकडे झुकत असताना आपण पाहतोय दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. धावसंख्या 15. 3 गडी बाद. रियाज बॉलिंग मार्कवर. वेळ निघत चालली आहे. वेळेचं महत्व ओळखायचंय सुतार कन्स्ट्रक्शन. यावेळेस पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हरला चेंडू होते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. थोडी संयमी खेळूया. मागचा सामना पहिली सेमीफायनलचा थरार आपण पाहिला तर 3 षटकांती 25 धावा होत्या. तर शेवटच्या 3 षटकांती 6 षटकांती 75 धावापर्यंत मजल मारली होती. संयमी खेळी आणि संयमी खेळीचं आक्रमण खेळ रूपांतर करावायचं हे कळलं, गेअरअप केलं तर नक्कीच चांगल्या धावा येऊ शकतात. गेम प्लॅन मात्र आपल्याकडे स्ट्रॉंग पाहिजे आणि त्या प्लॅनवर आपण ॲक्शन केली पाहिजे. पाहूयात पुढचा चेंडू. आणि हा चांगला प्रहार. सुंदर कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. असं म्हणतात की घरात उगवत्या सूर्याचं धावत्या घोड्याचं चित्र लावून यश मिळत नाही. तर उगवता सूर्य अगोदर उठावं लागतं आणि धावत्या घोड्याच्या वेगाने पळावं लागतं, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. आणि हे यश खेचून आणणं एवढं सोपं नाही आहे. धावसंख्या 20. प्रेक्षकांना विनंती, सीमारेषेजवळ थांबलेत त्यांनी थोडंसं मागे थांबायचं, बसून सामन्याची मजा घ्या. हा मात्र चांगला प्रहार केला. सरळ बॅटने खेळला. लॉंग ऑफला चेंडू येतोय सीमारेषा पार. मिळेल चौकार. 4 धावा. सुतार कन्स्ट्रक्शनचे जे खेळाडू ग्राउंडच्या बाहेर आहेत सेम जर्सीवाले त्यांनी खाली बसून सामना बघा, कारण पंचांना कन्फ्युजन होत आहे. पुन्हा डिसिजन चुकला तर त्याच्यावर तुम्ही पुन्हा एखादा प्रश्न उपस्थित नको. तर विनंती असेल सेम टी शर्ट घातलेले जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी खाली, जे खेळाडू ग्राउंडच्या बाहेर आहेत त्यांनी खाली बसून सामना बघा. चला प्रेक्षकांना विनंती, आपण थोडंसं अजून मागे सरकून बसलात तर सगळ्यांना सामन्याची मजा पाहता येईल, आनंद घेता येईल. सुंदर अशी स्पर्धा चालू आहे. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचं नक्कीच मनापासून अभिनंदन, कौतुक असेल. कुठलंही गालबोट न लागता आतापर्यंत स्पर्धा सुरू आहे आणि अशी सुरू राहावी ही विनंती असेल. प्रेक्षकांची साथ सुद्धा लाभते. शेकडो प्रेक्षक इथे मात्र आज पोलो क्रिकेट ग्राउंड महाबळेश्वरला दाखल झालेले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातल्या सगळ्या गावातून इथे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते मात्र जमा झालेल्या सामन्याची मजा घेण्याकरता.
उत्कंठा असेल स्वरा 11 सोबत कोण येणार फायनलला. धावसंख्या 24 झालेले, 3 षटक पूर्ण 24 धावा. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. तीन षटक पूर्ण 24 धावा. आपण पाहतोय महाराष्ट्र प्रीमियर लीग पुरस्कृत केली गेली आहे. ते मात्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्हा व पालकमंत्री बुलढाणा जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्री मकरंद आबा पाटील मंत्री महोदय पुरस्कृत महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025. पहिलं पारितोषिक आहे, प्रथम पारितोषिक आहे रुपये 1,01,11 व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे रुपये 50,555 व आकर्षक चषक. इतर वैयक्तिक बक्षीस सुद्धा आहेत, आकर्षक बक्षिसं आहेत. महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या वतीने इथे लकी ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्याचं आपल्याकडे जे सौजन्य आहे ते मात्र आहे गायकवाड साहेबांकडून, त्याचं सौजन्य आहे. आणि होम थिएटर आणि टीव्ही असं त्या बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. तर प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती आहे, आपण आपल्या नावाची चिठ्ठी लिहून बॉक्समध्ये टाका, आपलं नशीब आजमावा. कुठलेही 2 व्यक्ती मात्र इथे नशिबाचे चालक मालक होतील आणि बक्षीस प्राप्त करतील. धावसंख्या 24 खेळायला होते सुरुवात. चांगलं क्षेत्ररक्षण ब्रेक नंतर पाहूया पुन्हा सामन्याला सुरुवात. एक धाव पूर्ण केली जाते. ओव्हर थ्रो झाला परंतु कुठली दुसरी धाव मिळणार नाहीये. आता पाहूयात आपण चौथं षटक बॉलिंग मार्कवर आहे तो रेहान. वैदिक पहिलंच सांघिक चौथं षटक हाताळतोय रेहान. त्वरा करा, थोडं स्पीडअप करा, वातावरणात बदल आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र पाहतोय आपण हलक्यातने खेळलेला मिडविकेटला चेंडू हवेत होता, सेफ झोनमध्ये लँड होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि धावा महत्तम करणं गरजेचं असेल या सामन्यात. जर आपण पहिल्या सामन्याचा विचार केला, पहिला सेमीफायनलचा सामना स्वरा 11 वर्सेस राम वंदे श्रेयस. पहिल्या 3 षटकात स्वरा 11ला 25 धावापर्यंत मजल मारता आली होती. त्यानंतर पुढच्या 3 षटकामध्ये त्यांनी 50 धावा कोटल्या, टोटल गेली 75ची. इथे तेच कारनामा या फलंदाजांना करावं लागेल, मोठे प्रहार करावे लागतील, रिस्क घ्यावं लागेल, रिवॉर्ड्स नक्कीच मिळेल. सुंदर चेंडू हाताला गोडलेचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. तर इथे कोण होणार रिस्क टेकर, कोण करणार मोठे प्रहार छावा 11 साठी. सुंदर चेंडू हाताळला, पुण्याचा सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. मिडविकेटचा क्षेत्रषटपण पुढे येतोय आणि या 2 धावांचा पुकार होतोय पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते, ती मात्र 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन द बोर्ड. नक्की गिअरअप करावं लागेल. चौथं षटक सुरू आहे, मोठे फटके खेळावे लागतील एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. चांगला फटका दिसला, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी केलं. एवढं सोपं नसतंय परंतु हा मात्र चांगला क्षेत्ररक्षण प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला. एक चांगला नमुना पेश केला गेला गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये. धावसंख्या 29 या आकडा स्थिरावली आहे. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. वातावरणातला बदल आपण पाहतोय. त्वरा करा, सामना सुरू ठेवा लवकरात लवकर. आणि शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला आहे. DOT डॉट
4 षटक पूर्ण 29 धावा. उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील? माझ्यामध्ये 12 मध्ये अजून 29 काढल्या, 30 काढल्या तर एक फायटिंग टोटल नक्की होऊ शकतं. 4 षटक पूर्ण 29 धावा, 3 गडी बाद. चला सामना सुरू ठेवायचा आहे त्वरित. चला शेवटचे 7 मिनिटं बाकी आहेत आपल्यासाठी. सुतार कन्स्ट्रक्शन त्वरित षटक सुरू ठेवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 षटक पूर्ण करायचे 7 मिनिटात. मार्कवर येतोय मुर्तजा. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन सुंदर चेंडू हाताळला. कव्हरमध्ये खेळलाय. कव्हर्समध्ये चेंडू टिपला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय 30 यार्डमध्ये खेळाडूने. आणि इथे मात्र पाहूया की धावा काढल्या आहेत. आणि यावेळेस पुन्हा सुंदर असा चेंडू हाताळला जातोय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, योग्य लाईन. सुंदर चेंडू मूर्तजाकडून हाताळला जातोय. फिरकीची जादू केली जाते. पाहूयात सचिन इथे मात्र संयमी खेळी करतोय. गेअर अप करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. धावसंख्या 30 कडे पोहोचली आहे. हा चांगला प्रहार आणि इथे मात्र येतोय बिग हिट, सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र कॅमेरामॅनला सलामी दिली चेंडूने. षटकार फटक्यात होतं वजन. संघाला धावा मिळतील अर्धा डझन. आणि या षटकाराने धावसंख्या होती ती मात्र 36. सुंदर फटका सरळ बॅटने खेळला. अंपायरच्या डोक्यावरून चेंडू आला सरळ रेषेत डाऊन द ग्राउंड षटकारासाठी. पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस पुन्हा बिग हिट. व्हाट अ शॉट. इथे मात्र सचिन गेरअप करतोय. संघासाठी आपलं प्रदर्शन चांगलं करतोय. धावा काढतोय लगातार. दुसरा षटकार खणखणीत दणदणीत लगावला जातोय. फटका कडक बेधड़क दस्तक दी है गेंदबाज के मस्तक पर और ये 2 बड़े प्रहार. धाव संख्या इथे मात्र 42 कडे पोहोचते. सुरेख फटका खेळला. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन सीमरच्या पार. आणि यामध्ये बॅटची कडा लागते. सुंदर झेल टिपला. रिवेंज घेतलाय, बदला घेतला गेलाय आणि याच विकेट मिळते ती मात्र मुर्तजाला. सचिन 29 धावांचं योगदान दिलंय. महत्वपूर्ण असं योगदान असणार आहे. 5 षटक पूर्ण 42 धावा, 4 गडी बाद. शेवटच्या चेंडूवर मिळालेली ही विकेट. आउटच्या आठवमचा चेंडू लेग स्पिन होता. नवीन फलंदाज नितीन. धावसंख्या झाली 42. चांगला प्रहार. हेलिकॉप्टर उडवलं गेलं. विकेटला चेंडू येतोय. मध्ये एकदा पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि ह्या 2 धावा पूर्ण होतील का पाहूयात. ओहो 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांची धावसंख्या 44. शेवटचे 5 चेंडू या इनिंगचे या षटकाचे बाकी आहेत. दुसऱ्या सेमीफायनलचा थरार पाहतोय आपण. धावसंख्या 44. 55 प्लस स्कोर नक्कीच एक फायटिंग टोटल असू शकतो. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, स्कूप करायचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांनी दिलाय विकेट.
चला प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, आपण बघून बसून सामना बघा, पुढे उभे नका राहू. हा मोठा प्रहार पाहुयात. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रशक तैनात. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? नाही, एकच. आणि धाव संख्या होते ती मात्र 45. 4 गडी बाद 45. 3 चेंडू शिल्लक आहेत. हा मोठा चांगला प्रहार मिडविकेटला क्षेत्रशक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न केला तर पाहू धरतो आणि इथे मात्र पाहूयात 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर आणि मिडविकेट विकेट. धाव संख्या 47. 47 रन्स. सुंदर अशी रनिंग पाहिली आपण. वेगवान खेळपट्टीमध्ये धावलेलं हे अंतर पाहतोय आपण. मोठा प्रहार. यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय आकाशात आणि हा सुंदर शेल टिपला. विकेट मात्र मिळत आहे. चेंडू उंच गेला, अंतर कापू शकला नाहीये आणि उंची गाठली, अंतर मात्र लांबी गाठली नाहीये. नवीन फलंदाज रोहित. पाहूया रोहित आपल्या संघासाठी उर्वरित चेंडू कशा धावा काढेल. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंगचा, या पर्वातला दुसऱ्या सेमीफायनलचा थरार पाहतो आपण. धावसंख्या 47 बॉलिंग मार्कवर आहे. रेहान चांगलं षटक हाताळलंय. हा चांगला प्रहार. इथे मात्र अजून कार्पेट चेंडू होतो लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी डेंजर एंड केबलकडे जाते. 2 धाव पूर्ण जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या होते ती मात्र 49. 50 धावांचं आव्हान ठेवलंय. 50 रन्स टू विन इन 36 बॉल्स टू सुतार कन्स्ट्रक्शन. चला छावा 11 आपलं क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, विनंती असणार आहे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. छावा 11.
दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पाहतो आपण सामना दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन असा सामना रंगतोय. महाबळेश्वर प्रीमियर लीग पुरस्कृत केली गेली आहे. ते नामदार श्री मकरंदाबा पाटील मंत्री महोदय यांच्या वतीने हे पुरस्कृत आहे. पहिलं पारितोषिक 1,111 रुपये. आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे 50,555 रुपये आकर्षक चषक. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचं नक्कीच कौतुक करावं लागतं. सुंदर असं आयोजन, तितकं चांगलं नियोजन केलं आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. आणि ज्यांनी या स्पर्धेला कुठलीही स्पर्धा आपल्याला जर सक्सेसफुल करायची असेल, यशस्वी करायची असेल, तर मात्र कर्णांचा हात, दानशूर कर्णांचा हात त्याच्या पाठीशी असावा लागतो. सहकार्य करणाऱ्यांचे हात असावे लागतात. तसे आपल्याला बरेच दानशूर कर्ण या स्पर्धेसुद्धा जर सहकार्य लाभलेलं आहे, तर त्यापैकी काही नावांचा आपण नामोल्लेख करतो, धन्यवाद व्यक्त करतो. शब्द सुमनांनी त्यांचा आभार व्यक्त करतो आहे. राजू शेठ राजपुरे, संचालक सातारा मध्यवर्ती सहकारी बँक. संजू बाबा गायकवाड, माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर. विशाल भैया तोष्णीवाल, युवा नेते महाबळेश्वर. रोहित भाऊ ढेबे, युवक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. संजय जिजंगम, ॲडव्होकेट संजय जंगम, माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर. अफजलभाई सुतार, माजी उपनगराध्यक्ष महाबळेश्वर. संतोष आबा शिंदे, माजी नगरसेवक महाबळेश्वर. प्रशांत कात्रट, संचालक अर्बन बँक. अक्षय दानवले, ज्यांच्या सहयोगातून आपल्याला सामनावीराचे टी शर्ट्स लाभलेत, ते शरदजी बावळेकर, व्हाईस चेअरमन अर्बन बँक. या सगळ्यांचं सहकार्य, विशेष सहकार्य लाभले. त्यांचं कमिटीच्या वतीने मनापासून, अगदी हृदयाच्या कोपऱ्यापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. धन्यवाद व्यक्त केला. आपलं असं सहकार्य कृपा आपली महाराष्ट्र क्रिकेट बोर्डावर राहावी. चला सामन्याला सुरुवात करूयात. टाइम सांगूयात आपण. वेळ झाली आहे 4:24. मोठा ब्रा इथे मध्ये सुतार कन्स्ट्रक्शनने धुवाधार सुरुवात केली आहे. चेंडू जातो सीमा पार. पाहुयात बिग हिट, सुपर षटकार, 6 धावा. व्हॉट अ स्टार्ट. नांदी बोनी प्रारंभ, शुभारंभ. श्री गणेशा खाता उघड. धावफलक हालता केलाय मोठ्या फटक्याने. फटका कडक दिली आहे धडक सीमारेषा पार. मी तो षटकार, 6 धावा. स्वागत केले गोलंदाज नितीनचं षटकाराने. 50 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगल्या षटकाराने सुरुवात केली आहे. पाहत पुढचा चेंडू कमबॅक केला जाईल का. गोलंदाजाकडून पॉवर प्लेचं हे षटक असतो. छावा 11. पाहतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एका काऊ कॉर्नर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा फुल टॉस कव्हर्स मध्ये खेळला आहे. चेंडू मात्र फरार होतोय, जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार, 4 धावा. धावसंख्या 10. सामना पहा. छावा 11 वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन. छावा 11चा खेळाडू जे ग्राउंडच्या बाहेर आहेत त्यांनी खाली बसून सामना बघा. टी शर्ट सेम आहे सर, आपलं कन्फ्युजन होणार आहे. यावेळेस पुन्हा चांगला प्रहार केला. याच्यामध्ये चेंडू फाईन लेग सीमारेषा पार होताना पाहतोय. चेंडू पळतोय, पाठपुरा केला परंतु चेंडू जिंकलाय. ही रेस गेला सीमारेषा पार. मिळेल चौकार, खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. इथे मात्र रेहान आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतोय. चांगला प्रयत्न होतोय आणि धावसंख्या होते ती मात्र 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 14 धावा लागल्या धावफलकावर. 50 धावांचा पाठलाग करायचा. लो स्कोरिंग मॅच.
म्हणलं तर सोपं, म्हणलं तर कठीण आव्हान आहे. इथे मात्र एक विकेट नक्कीच सामन्याचं चित्र बदलू शकतंय. प्रयत्न केला जाईल का गोलंदाजाकडून विकेट घेण्याचा? इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आपल्या कमानीतले बाण अस्त्र शस्त्र वापरावे लागतील. चांगला चेंडू हाताळावा लागेल, जो विकेट घेऊन देईल, जो फलंदाजाला जखडून ठेवेल किंवा बाद करेल असा चेंडू हाताळावा लागेल. यावेळेस मात्र कोण बदललाय, दिशा बदलली आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल तो नितीन. हा सुंदर चेंडू हाताळलाय. अशा चेंडूंची गरज आहे. चांगलं कमबॅक होत आहे. डॉट बॉल नक्कीच येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. धावसंख्या 14 या आकड्यावर. तर पाहतोय छोटे प्रेक्षक आपण कॅमेऱ्यावर दिसत आहेत. हा चांगला प्रहार पुण्याचा चेंडू कव्हर दिशेमध्ये खेळला गेलाय. चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळेल चौकार. 4 धावा. इथे मात्र रेहानची हवा, संघाला मिळतील 4 धावा. आणि रेहानचं टोपण नाव आता सूत्रावरून कळतंय, गब्बर म्हटलं जातंय. गब्बर कहकर गया, जो डर गया समझो वो मर गया. पण इथे मात्र प्रहार केला जातोय. ज्याच्यात असेल धमक त्याचीच होईल विजयाची चमक. चांगला प्रहार. धावसंख्या मात्र होते 18 रन्स. मोठा प्रहार केला. इथे मात्र पाहतो पुण्याचा फाईन लेगला चेंडू केलाय. ट्रॅव्हल करतोय, जातो सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा, संघाला मिळतील 4 4 4 4 धावा. सुंदर फटकेबाजी. बावीस धावा तब्बल कुठल्या गेल्या या षटकात. सुंदर फलंदाजी रेहानची. एक षटक पूर्ण, 22 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर भरपूर वापर करून घेतला गेला. आता पाहूयात पुढचा गोलंदाज इथे संघाला कमबॅक करून देईल का. विकेट घेणं महत्वपूर्ण असणार आहे. 50 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा काढल्यात. 28 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर पाहणार आपण फायनलचा थरार. स्वरा 11 वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 बरो क्रमांक 5 चा हा थरार. हो, चांगला फटका खेळायचा प्रयत्न यावेळेस मात्र सुंदर क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग मध्ये होत आहे. 38च्या आतमध्ये सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलने स्ट्राईकला येईल पुनश्च एकदा आक्रमक फलंदाज रेहान उर्फ गब्बर. 6 चेंडू 22 धावा कुठल्या आहेत. तर रेहानने, तोच रेहान बॅटिंगवर आहे, बॉलिंग मार्कवर राहत आहे. तो मात्र सचिन. इथे मात्र पुन्हा बॅक फुटला गेला. पंच केलाय चेंडू कव्हर्स मध्ये सीमारेषा पार. 2 खेळाडूंना इथे गुंगारा दिलाय. क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. चेंडू मात्र पोहोचतोय सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. धाव संख्या 27. यावेळेस चांगला चेंडू हाताळला. इथे मात्र प्लम LBW दिला गेलाय. पायचीचा अपील पंचाने उचलून धरलाय. पहिली विकेट, पहिला हादरा, मोठा हादरा मिळतोय. मोठा मासा गळाला लावलाय. मोठी विकेट नक्कीच मिळते. फलंदाज बाज होतो रेहान. 25 धावा काढल्यात. आपलं काम मात्र केलं. अर्ध टार्गेट कंप्लीट करून दिले संघाला. इथून पुढचा दररोजदार असणार आहे येणाऱ्या फलंदाजावर. धावसंख्या 27. पॉवर प्लेचं दुसरं षटक यश मिळवलंय सचिनने. संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. भगदाड पाडलाय, खिंडार पाडलाय. पार्टनरशिप फोडली गेली आहे, भागीदारी तोडली गेली आहे. नवीन फलंदाज पाहूया कोण असेल.
हा मात्र प्रहार केला गेलाय फुलटॉस चेंडू आणि याच्यावर केला प्रहार मिळतो चौकार 4 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला यावेळेस चांगलं कमबॅक होत आहे. निर्धाव चेंडू सांगता होते चांगलं षटक हे हाताळलंय सचिनने. धावसंख्या 31 धावावरती नक्कीच अंकुश ठेवण्याचं काम केलंय. धावांचा वेग कमी करण्यात यश मिळत आहे गोलंदाजाला. आणि हा पाहूया पुन्हा एकदा मोठा प्रहाराचा प्रयत्न सुंदर एफर्ट्स. आणि या सिंगल धावणे षटकाची सांगता होते 2 षटक पूर्ण 32 धावा. विजयासाठी हव्यात आता 18 धावा. चेंडू शिल्लक आहेत 24 धावा करायच्यात 18. सामना सोपा करून दिलाय तो मात्र रेहानने आपल्या संघासाठी. 24 चेंडू 18 धावांची गरज. इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. भेदक मारा आक्रमक मारा करावा लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. ते मात्र छावा 11 या संघाला. थोडंसं गोटात चिंतेचं वातावरण नक्की असणार आहे. पाहूया आता पुढचा गोलंदाज कोण असेल. षटक संपलाय नंबर 2. आता क्षेत्रक्षण विस्तारलं जाईल. पॉवर प्ले संपलाय. त्वरा करा वेळ कमी आहे आपल्याकडे. छावा 11 30 मिनिटांचा अवधी आहे. चला पटपट षटक हाताळायचं आहे. नवीन बॉलिंग मार्कवर संघनायक स्वतः प्रमोद येत आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन. धावा करायच्यात विजयासाठी 18. पाहूया त्या धावा इथे या षटकात काढल्या जातील का. चांगला चेंडू हाताळलाय. धावची संधी पाहतो आपण. 1 धाव पूर्ण आणि एका धावने धावसंख्या पुढे जाते 33 या आकड्यावर. 17 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा गेम. अंपायर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. वातावरणाचा बदल दिसतोय तर फायनल आपल्याला लगेच खेळवायची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. विजेता संघाला लगेच फायनल खेळावी लागणार आहे. कुठलाही ब्रेक मिळणार नाही याची सुद्धा नोंद घ्या. बॅट चिकडा लागते. चेंडू मात्र शॉट स्टॉप मध्ये अडवला जातोय. कीपरच्या मागे 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावने धावसंख्या होते 34. 3रं षटक सुरू आहे. चांगलं षटक सुरू आहे प्रमोदचं. धावा वाचवणं अनिवार्य असणार आहे. विकेट घेणं महत्त्वपूर्ण असेल. विकेटने कलाटणी या सामन्याला मिळू शकते. त्वरा करा. छावा 11 सहकार्य करा. तौसिफ मानकर कृपया आपण इकडे मंचाजवळ यायचं आहे. मोठा प्रहार केलाय. इथे मात्र फटका. हो वजन नव्हतं. ताकद कमी होती. सेफ झोनला लँड होतोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 36 या आकड्यावर. 3रं षटक सुरू आहे. 14 धावांची गरज. 14 मोर रन्स टू विन फ्रॉम हिअर फॉर द टीम सुतार कन्स्ट्रक्शन. विजयाकडे नक्कीच आगेकूच केली आहे सुतार कन्स्ट्रक्शनने. जवळजवळ आपला विजय पक्का केलाय. नक्कीच रेहानला श्रेय जात आहे. 25 धावा एकट्याने कुठल्या ताबडतोड फटकेबाजी केली. सफल झाला फलंदाज. सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस मात्र गोलंदाजाने आपली लाईन लेंथ अचूक ठेवली आहे. विचलित झाला नाही आहे. धावसंख्या 36 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. 14 धावांची गरज आहे. चेंडू असतील 19 धावा करायच्या 14. फायनलचा इथे मात्र आपण पाहणार आहोत थरार. स्वरा 11 वर्सेस विजेता संघ. स्पीडअप करायचं. स्वरा 11 थोडं माफ करा छावा 11. पुन्हा एकदा चांगला प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू मात्र येतोय पहा. मिडविकेट शॉर्ट मिडविकेटला चेंडू अडवलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 37. 3 षटक पूर्ण 37 धावा.
13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मोर 13 रन्स टू विन. चला नवीन बॉलर या, लवकरात लवकर या. चला ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात होते. धावसंख्या झाली आहे 37. चांगला प्रहार इथे मात्र कव्हर्समध्ये चेंडू होता. पाहूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे का. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा रोखू शकणार नाही आहे. धावसंख्या 39 कडे पोहोचते आहे. आता मात्र धावसंख्या 39, 11 धावांची गरज आहे. 17 चेंडू 11 धावांची गरज. मोठा प्रहार क्षेत्र तैनात आहे आणि हा सुंदर झेल मिळते विकेट. फलंदाज बास. सामन्यात चोरस निर्माण होते. प्रेक्षकांना विनंती, आपण ग्राउंडच्या जायचं नाही आहे. चला या बाहेर. फटका सुरेख होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिला पण डीप मिड विकेटला झेल पकडला. प्रतीकने टिपलेला सुंदर झेल. नवीन फलंदाज येतोय. बॅट्समन नेम प्लीज. रणजित बडे. पाहूया रणजित बडे आपल्या संघाला इथून पुढे विजय करू शकतील का, की सामना चुरशीचा होईल. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. प्रशांतने मात्र शांत केलं. फलंदाजाला विकेट मिळवली आहे. म्हणजे ती पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन तयार आहे. सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस सुरेख गोलंदाजी, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. सुंदर चेंडू हाताळला. ऑफ स्टंप उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. धावसंख्या स्थिरावली 39 आकड्यावर. आता मात्र 15 चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि यावेळेस चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये तैनात आहे. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. धावची संधी केली जाते. पाहूयात. फलंदाज सुरक्षित. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. थोडस इथे चपळ राहावं लागेल. सुंदर प्रेक्षक पाहतोय आपण. थोडस मागे राहायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे. सुतार कन्स्ट्रक्शनचे क्षेत्र प्रेक्षक कृपया मागे सरका. आपण खूप जवळ उभे आहात. मागे सरकायचं आहे. टीव्हीवर दिसता आपण खूप जवळ आहात आपण सीबीएसईच्या. सुतार कन्स्ट्रक्शनचे सपोर्ट खेळाडू मागे सरका विनंती असेल.
धावसंख्या 41, 9 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू चौथ्या षटकात. आणि इथे मात्र पाहूया मिळते विकेट. वॉट अ कमबॅक. सामन्यात चुरस निर्माण होते आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. सुंदर चेंडू हाताळला गेला. प्रशांतने मिळवली दुसरी विकेट. 4 षटक पूर्ण 41 धावा. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. समीकरण पहा. 12 चेंडू 9 धावा, 9 धावा 12 चेंडू. हे गुणोत्तर, हे इक्वेशन, हे समीकरण सोडवलं जाईल का सुतार कन्स्ट्रक्शन कडून, की थांबवलं जाईल, रोखलं जाईल त्यांना छावा 11 या संघाकडून. सामना अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. इथून पुढे सामना कुठेही जाऊ शकतो. दोन्ही संघांसाठी म्हणावं असं वाटतंय, अभी भी थांबे है उम्मीद की डोरी. अभी भी थांबे है उम्मीद की डोरी. डोंट लूज होप इज द मोरल ऑफ द स्टोरी. इथे मात्र उम्मीद पे दुनिया कायम है. नथिंग इज इम्पॉसिबल ॲज इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. वाचण्याचा दृष्टिकोन बदला. नजरिया बदलो, नजारे बदल जाएंगे. और खुद को संवारो तो दुनिया से आप आगे निकल जाएंगे. धावसंख्या 41 झालेली आहे. 12 चेंडू 9 धावा रोखाव्या लागतील छावा 11 ला फायनल्स मध्ये धडक मारण्यासाठी. पहिला चेंडू प्रहार केलाय. झेलची संधी आणि हा उत्कृष्ट झेल. ओहो, व्हॉट इज हॅपनिंग. इथे मात्र पाहतो आपण सुंदर झेल टिपलाय. धावसंख्या 41 असताना पाहतो आपण विकेट मिळते. सुंदर चेंडू हाताळला, प्रहार केला, तितकाच रनिंग कॅच सुंदर टिपला लॉंग ऑन रिजन मध्ये. विकेट मिळते. फलंदाज बाद होतोय. सुरेख झेल टिपला. नवीन फलंदाज येतोय. बॅट्समन नेम मतीन. इथे मात्र मतीन पाहूया आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का. आपण पाहतोय प्रेक्षक इथे मात्र स्वतःच्या कुटुंबियांना हा हे करा आम्ही एकदा आहोत ही खून करतायत. कुठेही शोधत बसू नका. पोलो ग्राउंड वरती आम्ही सामन्याची मजा घेतोय. फाहिना सामना नक्कीच रंगतदार होतोय. छावा 11 संघाने कमबॅक केलंय. चला प्रेक्षकांना विनंती, थोडं सीमेशी थोडं मागे उभं राहून सामन्याची मजा घ्यायची आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 41 धावा झाल्यात. 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 11 धावा करायच्यात. 9 धावा 11 चेंडू, 11 चेंडू 9 धावा असं समीकरण गुणोत्तर इक्वेशन सोडवणार का सुतार कन्स्ट्रक्शन. 4 गडी बाद झालेत. सुंदर चेंडू हातारलाय. स्ट्राईक वरती आहे ते मात्र फलंदाज. चेंडू डॉट होतोय. सामना आता मात्र पुढे उत्कंठा वाढवतोय. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. धावसंख्या 41. स्ट्राईक वर आहे मतीन. सुंदर चेंडू. इथे मात्र डॉट DOT डॉट बॉल येतोय. प्रमोद संघनायक आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतो. जोरदार टाळ्या वाजवा या बॉलरसाठी. 3 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 9 धावांची गरज. बॉल टू रन सामना आलाय. व्हॉट अ मॅच. एका क्षणी वाटलं होतं की रेहान फलंदाजी करत असताना सामना 3 षटकात संपतोय की काय. आणि मात्र हा सामना शेवटपर्यंत येतोय. धावची संधी डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. चला त्वरा करा सर. छावा 11 वातावरण बदललेलं आहे लक्षात घ्या. थोडं वेगात सामना सुरू ठेवायचा आहे. वेळ दौडू नका. मेघराज इथे मात्र आपली हजेरी लावण्याच्या तयारीत आहेत. त्यांना फायनल बघायची आहे. तत्पूर्वी आपला हा सामना उरकून घ्या विनंती असेल. सुंदर असा चेंडू हाताळाय. स्क्वेअर लेगला सिंगल मध्ये सामना जिंकला जाऊ शकतोय. कॅल्क्युलेशन झालंय, इक्वेशन झालंय. 1 धाव मिळते. धावसंख्या 43. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. सुंदर असा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. उत्कंठा शिगेला पोहोचल्या. दोन्ही संघाचे संघमालक मात्र चिंतेच्या वातावरणात बसलेले आहेत. 7 चेंडू 7 धावांची गरज.
इथे माझा मोठा प्रहार करायचा प्रयत्न, चेंडू येतोय कव्हरला, शतक त्याला बॅकवर्ड कव्हरला फील्ड होते डीप मध्ये, 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न, धावची संधी आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेल्या ती मात्र 45 त्या आकड्यावर. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चला सामना त्वरित सुरू ठेवा, नो मीटिंग्स प्लीज. छावा 11 सहकार्य करा. चला लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. बॉलिंग मार्कवर आहे प्रशांत, वैयक्तिक दुसरं, सांघिक शेवटचं आणि निर्वाणीचं षटक आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्राईकवर असलेला फलंदाज आहे नावेद. हा मात्र मोठा प्रहार पाहूया. आता कव्हर्स मध्ये एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय, फेकी केली बॉलर कडे आणि फंबल. इथे मात्र हातातनं सोडून पळत्याच्या पाठी लागलेला हा गोलंदाज पाहतोय आपण आणि इथे मात्र पाहतोय 2 धावा मिळाल्या. सुंदर असं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवायचं होतं गोलंदाजाला, पण दाखवलं फलंदाजाने आणि या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 47, 3 धावांची गरज आहे. चला वातावरण पाहून सामना तरी सुरू ठेवायचा विनंती असेल. यानंतर पांढरा पण फायनलचा थरार, ब्रेक दिला जाणार नाहीये. विजेता संघ लक्षात घ्या. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना चुरशीचा नक्कीच होताना पाहतोय आपण. अठ्ठेचाळीस धावा, 48 रन्स, 4 चेंडू 2 धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होणार आहे. ती दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज. चला 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा, 2 धावा 4 चेंडू असं समीकरण आहे. क्षेत्ररक्षण थोडस बदललं गेलं आहे. अटॅकिंग फील्ड सजवली गेली आहे. पाहूयात कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जाईल. ओ हो, सुंदर चेंडू हाताळलाय. काय चेंडू हाताळलाय पहा. औषध औषधचा हा चेंडू निर्धाव चेंडू होतोय. उत्कंठ अजून शिगेला पोहोचते. टाळ्या वाजवतात या सामन्यासाठी. प्रेक्षक आपण असल्याची पावती द्या. सामना आवडला असेल, मनोरंजन झालं असेल तर नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे या बॉलरसाठी आणि खेळाडूसाठी सुद्धा. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज. पहा रेहान होता त्यावेळेस असं वाटलं 3 षटकात सामना संपेल, परंतु हा 3 चेंडू पर्यंत आलाय. पुन्हा सुंदर चेंडू विकेट मिळते. OMG, ओ माय गॉड, काय होत आहे सामन्यात. इथे मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. कुठून सामना कुठपर्यंत आलाय. दोन चेंडू 2 धावांची गरज. छावा 11चं फायटिंग स्पिरिट आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या बॉलरसाठी. चला दोन्ही संघाच्या चाहत्यांना विनंती आहे, थोडस मागे सरका. सीमारेषा पासून थोडस लांब या. सामना पहा, जरूर पहा, थोडस लांब येऊन पहा. 2 चेंडू 2 धावांची गरज. मोहसिन नवीन फलंदाज. दोन चेंडू 2 धावांची गरज.
इथे मात्र सावधानतेचा इशारा, ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी हा सामना पाहू नये, कमिटी जबाबदार नाही. लांब राहून सामना पहा. 2 चेंडू 2 धावांची गरज. मोठा प्रहार आणि चंद्र तैनात आहे आणि सुंदर कॅच, सुंदर कमबॅक केलाय, सुंदर झेल पकडलाय, झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षक प्रतीकने टिपलेला सुंदर झेल. सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. आता मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज. इथून पुढे सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. इथे 3 पर्याय उपलब्ध आहेत. सुपर ओव्हर किंवा सुधार कन्स्ट्रक्शन हरणार किंवा छावा 11 हरणार. तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. व्हॉट अ मॅच इट इज. इथे मात्र सेमीफायनलचा थरार पाहतोय आपण. याच देही याची डोळा. आणि नक्कीच कौतुक करतोय मी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचं. सुंदर आयोजन, चांगलं नियोजन, चांगला चुरशीचा सामना होतोय आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 नक्कीच स्मरणात राहील. प्रेक्षकांच्या, संघ मालकांच्या. काय चुरस आहे सामन्यात. वेळ घेऊ नका संघ नायक. चला लवकरात लावा. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. मी कौतुक करतोय मिडविकेटच्या प्रतीकचं. 2 सुरेख झेल टिपलेत त्यांनी आणि सामन्यात आपल्या संघाला परत आणलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया. आता मात्र बॅटिंग वरती आहे रियाज. शेवटचा चेंडू 2 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर आहे प्रशांत. पाहुयात. सुंदर चेंडू हाताळला आणि हा होतोय का पाहुयात. काय येतोय निर्णय. आणि छावा 11. व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. बक्षिसाच्या मानकरीमध्ये छावा 11 पोहोचली आहे. संघ मालक ॲडव्होकेट संजयजी जंगम आणि शरदजी बावळेकर खुश. इथे मात्र संघ कुठून कुठे पोहोचलाय. खडतर प्रवास करत असं वाटतं होतं छावा 11 लीग मधून बाहेर जाईल. त्यानंतर वाटलं छावा 11 सुपर मधून बाहेर जाईल. आता वाटलं तर छावा 11 सेमी मधून बाहेर जाईल. पण त्यांनी धडक दिली आहे फायनल मध्ये. व्हॉट अ मॅच.